महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सरकारनं मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशनच्या कामांचं उद्घाटन केलं। जिल्ह्यात जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला 1.5 वर्षांचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचं काम अजूनही अपूर्ण असल्यानं आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचं चित्र आहे। नवापूर तालुक्यातील खोलविहीर, वांझळे गावात व आमसरपाडा गावात 1.5 वर्षापूर्वी ठेकेदारामार्फत जलजीवन अंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी कामाला सुरुवात झाली होती। मात्र ठेकेदार उद्घाटन करून 1.5 वर्षापासून फरार झालाय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर या कामासाठी शासनाने किंवा ठेकेदार किंवा जे इंजिनियर आहेत या कामासाठी त्यांनी स्वतः लक्ष देऊन किंवा शासनाने लक्ष देऊन हे आमचं जलजीवनचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या त्या लवकरात लवकर त्यांनी सोडवाव्यात। खूप पाण्याने तकलीफ होई राहिली आम्हाला, दूर जाण पड 2 किलोमीटर हिर काढेल ह हिर बी अपुरी सोडीस निघी जाईल ह ठेकेदार तर आम्हाला पाणी खूप टंचाई है। आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटर हंडा डोक्यावर ठेवून पायपीट करावी लागते। जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून या योजना यशस्वी होणार नाहीत अशी स्थिती आहे। त्यामुळे सरकारचा पैसाही वाया जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे। आदिवासी जिल्हा आहे तर आदिवासी विकास विभागाकडून 50% निधी हा त्या आरडीडीला पाठवावा लागतो। मी 902 कोटी एकदा दिलेले, माझ्या हातून गेलेले, असे 2-3 वेळा झालेले। हा पैसा आदिवासी विकास खात्यातला आहे, आदिवासींच्या भल्यासाठी असलेला निधी आहे। आदिवासींच्या घरी पाणी मिळायला पाहिजे ही भावना सगळ्यांचीच आहे, परंतु या भागामध्ये ही योजना पूर्णपणे फेल जाणार। याच्यावर इन्क्वायरी लावायला सांगितले, इन्क्वायरी लागेल आणि इन्क्वायरीमध्ये हे सगळं दिसेल असं मला स्वतःला वाटतं। जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेण्यात येऊन ज्या ठिकाणी कामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार आढळून येईल त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिलाय। या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल, याच्या बाबतीमध्ये विचारणा केली जाईल। पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः जलजीवन मिशन अंतर्गत ज्या मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी पूर्वी निर्गमित केलेले किंवा आयडेंटिफाय केलेले सोर्सेस, त्याच्यावरती केलेलं काम, कॉन्ट्रॅक्टरांच्या दिरंगाईमुळे होणारं नागरिकांचे हाल, पिण्याची पाण्याची गंभीर समस्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टरला 10, 15 स्वरूपाची कामं दिलेली आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना असली तरी जिल्ह्यात या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आहेत। सलाउद्दीन लोहार, STV महाराष्ट्र न्यूज, शहादा।